नमस्कार मंडळी, आरतीच रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत। उद्या रविवार आहे तर तुमच्यासाठी आज खास रेसिपी घेऊन आलेली आहे। माझ्या काही खास ट्रिक्स सुद्धा आहे। अर्धा किलो विथ बोन चिकन घेऊन स्वच्छ धुवून थोडंसं पाणी निथळून घेतलं। त्यामध्ये 100 ग्रॅम दही घालायचं, वाटीने पाऊण वाटी आहे। पाव चमचा हळद, 2 चमचे धणे पावडर, 1.5 चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा अजून घातला, क्लिप मिस झालेली आहे, आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालायची। सोबतच पाव चमचा घरातील कुठलाही साठवणुकीचा मसाला, हा काळा मसाला आहे मी तो घातला। चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि सर्व साहित्य व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे। चिकनला मसाले आणि दह्यामध्ये आपल्याला छान मॅरिनेट करायचं आहे। चिकन धुतल्यानंतर थोडंसं पाणी निथळून घ्या आणि दह्यामध्ये सुद्धा जास्त पाणी घेऊ नका। दह्यात पाणी असेल तर पाणी निथळून दही वापरा। आता झाकून अर्धा तासासाठी याला मॅरिनेट होण्यासाठी बाजूला ठेवूया। 4 मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहे। सगळ्या कांद्यांचे साल काढून उभे लांब पातळ चिरून घ्यायचे आहे। कांदा चिरताना त्याचा वरचा जो पिवळा देठाचा भाग असतो तो काढून घ्यायचा आणि मग कांदे चिरायचे, म्हणजे कांद्याच्या पाकळ्या छान मोकळ्या होतात। संपूर्ण 4ही कांदे छान चिरून घेते। अर्धा किलो चिकनसाठी 4 कांदे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। चिरून झाल्यानंतर हाताने असं चुरून घ्यायचं, म्हणजे कांद्याच्या पाकळ्या पटकन मोकळ्या होतात। एकसारखा आपला कांदा तयार होतो। वरचा पिवळा देठाचा भाग काढला ना की पटकन होतं। 2 मिनिटं कांदा आपण बाजूला ठेवूया। इथे आपण एका बोलमध्ये 300 ग्रॅम लॉंग ग्रेन बासमती तांदूळ घेणार आहोत। अर्धा किलो चिकनसाठी 300 ग्रॅम तांदूळ अगदी परफेक्ट प्रमाण आहे। 3-4 वेळा स्वच्छ धुवून घेऊया। हलक्या हाताने धुवायचा, कारण बासमती तांदूळ मऊ असतो। 30 ते 45 मिनिटं भिजण्यासाठी बाजूला ठेवू। आता चिकन मॅरिनेट करायला ठेवलं, कांदे चिरून घेतले, तांदूळ भिजायला ठेवलाय। आता गॅसवर कढई ठेवायची, त्यामध्ये 4 चमचे तेल घातले। तेलाच्या किटलीतली जी लहान पळी असते त्याने तुम्ही तुमच्या अंदाजाने तेल कमी जास्त करू शकतात। 1 तमालपत्र, 3 हिरव्या वेलची, 1 जावित्री, 1 चक्रफूल, 4 ते 5 मिरी, 4 ते 5 लवंग, 1 काळी वेलची, 1-1.5 इंच दालचिनी आणि अर्धा चमचा शहाजिरं। शहाजिरं नसेल तर साधं जिरं वापरलं तरीही चालेल। खडे मसाले हलक्या गरम तेलात घालायचे। खूप जास्त गरम तेलात खडे मसाले घातले तर जे यांचे नॅचरल ऑइल इसेन्स असतात ते करपले जातात। हलक्या गरम तेलात घालून एक अर्धा मिनिट हळुवारपणे मंद आचेवर परतून घ्यायचे। खडे मसाले छान परतले, त्यांचा जो फ्लेवर इसेन्स असतो तो तेलामध्ये छान रिलीज झाला। आपण जे कांदे चिरून ठेवलेले होते, जे हाताने मोकळे करून घेतले, ते कांदे यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि आता हा कांदा मध्यम आचेवर छान असा ब्राऊन होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे। तर कांदा परतताना कढईचं तापमान जास्त झालं असं वाटलं की गॅस तुम्ही मंद करा, मध्येच मध्यम करा। आता कांदा छान ब्राऊन होईपर्यंत परतून घेऊया। तर इथे आता काळजीपोटी काही कमेंट्स येऊ शकतात की आरती ॲल्युमिनियम वापरू नको। तर मी रोजच्या जेवणामध्ये शक्यतो ॲल्युमिनियम वापरतच नाही, पण आता बिर्याणी करण्यासाठी मोठं जाड तळाचं भांडं माझ्याकडे नव्हतं। ही एकच कढई होती म्हणून मी वापरली, पण तुम्ही जाड तळाचं स्टीलचं किंवा कुठलं दुसरं भांडं वापरा। कांदा आपला परततोय तोपर्यंत इथे आपण कोथिंबीर सुद्धा मस्त बारीक चिरून घेऊया। त्यानंतर मुठभर पुदिन्याची पानं घेतली आहेत, ती सुद्धा चिरून घेऊया। मिरचीचे उभे काप करून घ्यायचे। मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्या। मध्ये मध्ये कांदा सुद्धा हलवत राहा आणि कांदा इथे होतच आलेला आहे। थोडासा अजून आपल्याला ब्राऊन करायचा आहे। मी जी सिक्वेन्स दाखवते या पद्धतीने तुम्ही काम केलं ना तर तुमची बिर्याणी फक्त 1 तासात बनून तयार होईल। जिथे तुम्हाला 1.5-2 तास लागत असेल ते तुमचं 1 तासात होणार आहे। कांदा इथे मस्त ब्राऊन झाला। थोडासा यातला तळलेला कांदा आपण बाजूला काढून घेऊया, अगदी थोडासा। गॅस अगदी मंद करा, नाहीतर इथून पुढे कांदा पटकन करपतो। आता कांदा परतून झाला, यामध्ये 1 मोठा चमचा आलं लसूण पेस्ट घालून हिला सुद्धा अर्धा मिनिट कांद्यासोबत परतून घ्यायची। शक्यतो मी चिकन मॅरिनेट करताना आलं लसूण पेस्ट घालत नाही, कारण ही डायरेक्ट तेलात तळली ना तरच जो लसणाचा स्मेल असतो ना, जो वास असतो तो कमी होतो, कच्चापणा दूर होतो। तर छान असं आपण परतून घेतलं। आता आपण चिकन मॅरिनेट करायला ठेवून पुढचं सगळं काम केलं, तोपर्यंत चिकनला 30 मिनिटं झालेले आहे। आता आपण चिकन मुरलेलं आहे 30 मिनिटं यामध्ये घालायचं। तर चिकन घातल्यानंतर छान असं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे।
या पद्धतीने गॅस मंद ते मध्यम ठेवून सतत मिक्स करत एक 3-4 मिनटं चिकन आपण छान परतून घेणार आहोत। या पद्धतीने चिकन असं छान 3-4 मिनटं सतत मिक्स करत परतल्याने काय होतं, दही आणि मसाले छान परतले जातात आणि सतत मिक्स केल्याने दही आपलं फाटत नाही, करडल होत नाही। 3-4 मिनटं छान परतूया म्हणजे मसालेसुद्धा छान परतले जाईल, त्यांचे रंग रिलीज होतील आणि मस्त रंग येतो। कांदा आपण ब्राऊन तळून घेतला ना, त्यामुळे बिर्याणीची चव इतकी भन्नाट लागते आणि रंगसुद्धा खूप मस्त येतो। 3-4 मिनटं मस्त असं परतून घेतलेलं आहे, तेल सुटलेलं आहे। आता यामध्ये भरपूर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि मुठभर चिरलेला पुदिना घालायचा आणि सोबतच हिरव्या मिरच्या। आता मी जे लाल तिखट वापरलं होतं ना, ते थोडं चवीला तिखट होतं, म्हणून मी इथे हिरव्या मिरच्या फक्त एकच घेतली, कारण घरात लहान बाळसुद्धा आहे। पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार किती तिखट खायचं त्यानुसार मिरच्या घेऊ शकतात। 5-6 मिरच्या घातल्यात तरीसुद्धा चालतं। छान एकजीव करून घेतलेला आहे मस्त। आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे। तर पाणी किती घालायचं, फक्त अर्धी वाटी पाणी आपण ज्या भांड्यामध्ये चिकन मॅरिनेट केलं होतं त्यामध्ये घोळवून घेतलं आणि हे पाणी घालायचं। जास्त पाणी घालण्याची गरज नाही, कारण चिकनला स्वतःच्या अंगचंसुद्धा पाणी सुटतं। दहीसुद्धा घातलेलं आहे। अर्धी वाटी फक्त पाणी घातलं ना की परफेक्ट आपलं चिकन शिजलं जातं आणि आपल्याला 2-3 चमचे ग्रेव्ही यातनं काढायची असते। ती का बरं, ती खास ट्रिक आहे, पुढे सांगेल। मंद आचेवर 10 ते 15 मिनटं चिकन आपल्याला शिजवून घ्यायचं आहे। मध्ये झाकण काढून मिक्स करायचं म्हणजे तळापासून लागत किंवा करपत नाही। चिकनवर झाकण ठेवलं, लगेच कढई दुसऱ्या बाजूला मी ठेवली आणि एकी साईडला आपण तांदूळ शिजवण्यासाठी मोठ्या भांड्यामध्ये पाणी गरम व्हायला ठेवायचं। जितका तांदूळ घेतलाय कमीत कमी त्याच्या 5-6 पट पाणी घ्यायचं। पाणी जास्त घ्यायचं म्हणजे तांदूळ मोकळा आणि खळखळ उकळायला हवा। आता या पाण्यामध्ये 1 तमालपत्र, 1 मोठी काळी वेलची, 3 हिरव्या वेलची, 5-6 लवंग, 5-6 काळी मिरी, अर्धा चमचा जिरे घालायचे आणि या पाण्याला झाकण ठेवून खळखळ उकळी येऊ द्यायची। चिकन झाकण ठेवून शिजायला ठेवलं ना तेव्हाच आपल्याला पाणी ठेवायचं, कारण पाणी गरम व्हायला वेळ लागतो। यामध्ये मीठ घालायचं, मीठ थोडंसं जास्त घालायचं, कारण हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं असतं, काढून टाकायचं असतं। झाकण ठेवून पाण्याला मोठ्या आचेवर उकळी येऊ देऊया। एक 7-8 मिनटं लागून जातात, म्हणून चिकन ठेवल्या ठेवल्या लगेच पाणी ठेवा, म्हणजे बरोबर टायमिंगमध्ये तुमची बिर्याणी तयार होते। पाण्याला उकळी आलेली आहे, 7-8 मिनटं लागले, तिकडे चिकनसुद्धा शिजतंय। आता बिर्याणीमध्ये मसाल्यांचे फ्लेवर खूप स्ट्रॉंग होऊ नये, दाताखाली मसाले येऊ नये, म्हणून पाणी उकळल्यानंतर यामध्ये घातलेले हे खडे मसाले एखाद्या चाळणीच्या मदतीने काढून घ्यायचे। हवा तो फ्लेवर पाण्यामध्ये आलेला आहे आणि दाताखाली सुद्धा येत नाही। आपण तांदूळ सुरुवातीला भिजत ठेवला होता, बरोबर 30 ते 40 मिनटं झालेले आहे। इतकी प्रोसेस करेपर्यंत पाणी निथळून हा तांदूळ या पाण्यात घालायचा। तांदूळ पाण्यात घालताना 2 टिप लक्षात ठेवा, पाणी खळखळ उकळतं असावं आणि भांडं मोठं आणि जास्त पाणी असावं। थोडीशी कोथिंबीर घातली। आता बघू शकतात खडे मसाल्यांमुळे पाण्याचा रंग पिवळसर झालाय, त्यामुळे तांदळाचा रंगही पिवळसर होतो, तांदूळ पांढरा शुभ्र होत नाही। म्हणून यामध्ये अर्धा चमचा व्हिनेगर घालायचं किंवा मग 1 लिंबाचा रस घालायचा। तर तुम्ही बघू शकता जादू झाल्याप्रमाणे परत पाणी पांढरं शुभ्र झालेलं आहे, सगळा पिवळसरपणा निघून गेला। आता मोठ्या आचेवर एक 7 ते 8 मिनटं हे तांदूळ आपल्याला पाण्यामध्ये खळखळ उकळून घ्यायचे, दणदण अशी उकळी येत असावी। गॅस मोठा ठेवा, हवं तर मोबाईलवर 7 ते 8 मिनटाचा टाईम लावून घ्यायचा आणि तितकाच वेळ तांदूळ शिजवायचा। सोबत चिकनसुद्धा चेक करूया। आहा, खूप मस्त सुगंध येतोय, रंग अगदी सुरेख आलेला आहे। चिकन किती शिजलंय ते आपण बघून घेऊया। तर चिकन बरोबर एक 80% शिजलं होतं। तांदूळ पटकन शिजेल तोपर्यंत चिकन व्यवस्थित होईल, पण कधी कधी काय होतं, चिकन मऊ असतं, लवकर शिजतं। जर तांदूळ उकळून झाला नाही आणि चिकन शिजलं तर थोडा वेळ तुम्ही गॅस बंद करू शकता चिकनचा। इथे बघू शकता तांदूळ मस्त उकळायला लागलेले आहे, लेंथ खूप मस्त आली आहे। एक 30-40 मिनटं तांदूळ भिजवला ना की लेंथ खूप छान येते तांदळाची। मस्त असा उकळून झालेला आहे। इथे किती शिजला आपण बघूया। तर एक 7-8 मिनटात तांदूळ छान शिजलाय, तुकडे पडत नाहीये, पटकन दाबला की तुटतोय, पण अगदीच मऊ नको, फक्त एक 80-85% तांदूळ शिजायला हवा। इतकं काही करायचं नसेल तर मोठ्या आचेवर टाईम लावा मोबाईलमध्ये, 8 मिनटात तांदूळ छान शिजतो। इथून पुढची प्रोसेस थोडी घाईमध्ये करायची, म्हणजे चाळणीवर हा तांदूळ संपूर्ण निथळून काढून घ्यायचा आहे, कारण तांदूळ गरम गरम असतानाच बिर्याणीचे थर लागायला हवे। तांदळाची कुकिंग प्रोसेस थांबायला नको। जर तांदूळ गार झाला आणि मग बिर्याणीचे थर लावले तर बिर्याणी इतकी व्यवस्थित ज्युसी होत नाही, कोरडी होऊ शकते। तांदूळ पटकन निथळून घेतला, एका बाजूला दुसऱ्या गॅसवर तवा गरम करायला ठेवलाय। आपली ग्रेव्ही तयार झाली आहे, गॅस बंद केला।
इथे माझ्याकडून एक क्लिप मिस झाली, ती म्हणजे मी ह्या चिकनमध्ये जो रस्सा होता ना 3-4 चमचे रस्सा वाटीमध्ये ना चमच्याने काढून घेतला आहे. तो का बरं ते पुढे सांगते. तो खूप महत्त्वाचा आहे. तांदळाचा थर लावण्याआधी 2-3 चमचे रस्सा ना वाटीमध्ये काढून घ्या. त्यानंतर अर्धा तांदूळ यावर घातला, जो शिजवलेला भात आहे. तळलेला कांदा आपण सुरुवातीला ठेवला होता तो, थोडीशी कोथिंबीर आणि वरतून थोडासा बिर्याणी मसाला भुरभुरायचा किंवा मग गरम मसालासुद्धा भुरभुरू शकतात. आता यामध्ये मी सांगितलं ना सुरुवातीला जो रस्सा मी काढला होता तो 3-4 चमचे रस्सा असा वरतून घालायचा. असं केल्याने ना भाताला चिकनचा मस्त स्वाद लागतो. बिर्याणी चवीला अप्रतिम होते, अजिबात कोरडी होत नाही. मसाल्यांचे फ्लेवर भाताला खूप छान लागतात. म्हणून ही ट्रिक आवर्जून करा. 3-4 चमचे रस्सा ना भाताचा थर लावण्याआधी काढून घ्या आणि तो मधल्या थरामध्ये घाला. उरलेला संपूर्ण भात मी इथे घातला. वरतून तळलेला कांदा आणि थोडासा बिर्याणी मसाला घातला आणि बिर्याणी बनवायला सुरुवात करण्याआधीच मी कोमट पाण्यामध्ये केशर काड्या भिजत घातल्या होत्या. हे थोडंसं आपण घालणार आहोत कुठे कुठे, म्हणजे भात काही पिवळसर दिसतो. हे अगदी ऑप्शनल आहे. केशरऐवजी तुम्ही फूड कलर वापरू शकतात. पाण्यात नसेल भिजवायचं तर दुधामध्ये सुद्धा केशर भिजवून घेतलं तरीही चालेल. आता दम देण्यासाठी ना भांड्याचं झाकण जर घट्ट असेल तर तुम्ही डायरेक्ट झाकण ठेवा. झाकण घट्ट नसेल ना तर असा फॉईल पेपर लावायचा आणि त्यावर झाकण ठेवून वरतून काहीतरी वजन ठेवायचं. मी खलबत्ता ठेवणार आहे. काही जण कणकेने बाजूला सील करतात, पण ती कणिक वाया जाते, म्हणून मी फॉईल पेपर लावते. आता आपण जो तवा गरम केला होता त्यावर हे बिर्याणीचं भांडं ठेवायचं. गॅस मंद ते मध्यम ठेवायचा आणि मंद ते मध्यम आचेवरती एक 10 ते 15 मिनटं या बिर्याणीला मस्त दणदणून दम द्यायचा आहे. तर 10-15 मिनटं दम देऊन घेते. इथे 10-15 मिनटं बिर्याणीचं भांडं तव्यावर ठेवून मंद ते मध्यम आचेवर दम देऊन घेतला. मी जड भांडं ठेवलं होतं. गॅस बंद करून 10 मिनटं असंच ठेवूया, लगेच काढू नका. एक 10 मिनटं झाले गॅस बंद करून. बिर्याणी 10 मिनटं तशीच मुरलेली आहे. आता आपण काढून बघूया. आहा, काय मस्त दम बसला आहे. तांदूळ बघू शकतात अजून फुललेला आहे, लेंथ वाढलेली आहे. बिर्याणी खूप सुंदर दिसते, सुगंध खूप मस्त येतोय. तर बिर्याणी काढताना ना असा डायरेक्ट मध्ये चमचा घालायचा नाही, कडेकडेने काढायची, म्हणजे शीतं तुटत नाही आणि बिर्याणी आपल्याला एकसारखी सर्व करता येते. तर एखाद्या चमचाच्या मदतीने कडेने बिर्याणी काढायची. बिर्याणीचा तांदूळ दाणा दाणा मोकळा झाला आहे. बिर्याणी अजिबात कोरडी लागत नव्हती, अजिबात घशात अडकत नव्हती, अगदी मऊसूत होती. जर मधल्या लेअरमध्ये आपण चिकनचा रस्सा घालतो ना त्यामुळे भाताला स्वाद खूप मस्त लागतो आणि मस्त अशी बिर्याणी तयार झालेली आहे. तुम्हाला संपूर्ण बिर्याणी मिक्स करायची असेल ना डायरेक्ट कढई एखाद्या मोठ्या भांड्यात उलटी करायची, हलक्या हाताने मिक्स करायची आणि मग बिर्याणी सर्व करू शकतात. मस्त कोथिंबीर घालायची, सलाद आणि दह्यासोबत तुम्ही सर्व करू शकतात. अतिशय ज्युसी बिर्याणी आहे. जे चिकनचे पीस आहे ना त्यामध्ये सुद्धा मसाले मस्त मुरले होते. अगदी चिकनसुद्धा परफेक्ट शिजलं होतं. विहानलासुद्धा बिर्याणी खूप आवडली. तर पीस बघू शकतात अगदी मऊसूत आहे. ही बिर्याणी तुम्हीसुद्धा या पद्धतीने नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. अशाच रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.